त्याचबरोबर भविष्याचा वेध घेऊन आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा होतात, त्यामध्ये आपण यश कसं प्राप्त करायचं, किती प्रयत्न केले पाहिजे, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, या सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहेत। तुम्ही सर्वांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करता येईल या दृष्टीने विचार करायचा आहे। तर मी सुकेजी काजळे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी। तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित सर्व शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तर बघा आज आपण इथे सर्वजण जमलेलो आहे। व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय आणि दुसरा विषय आपला बघा स्पर्धा परीक्षा काय असते, तयारी कशी करायची, ह्या संदर्भात आपण समजून घेणार आहोत। ठीक आहे बघा, तर सुरुवात करूया आपण व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय। तर बघा लक्षात घ्या, त्या शब्दांमध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे। तर काय म्हटलंय इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट। सो व्हॉट इज पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट? सो इट इज अबाउट द पर्सन, दॅट द पर्सन, ओके। सो व्यक्ती कसा असला पाहिजे, ठीक आहे, व्यक्तीने कसं राहिलं पाहिजे। तर इथे आपला व्यक्ती म्हणजेच कोण? इथे व्यक्ती म्हणजे राहील आपण, म्हणजे आपला विद्यार्थी, ठीक आहे। तर माझ्यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट काय राहील? मी कसा असलो पाहिजे, मी कसा बसलो पाहिजे वर्गात, ठीक आहे, किंवा घरी माझं बिहेवियर कसं असलं पाहिजे, शाळेत माझं बिहेवियर कसं असलं पाहिजे, ठीक आहे। प्लेस बदलली तर आपल्या बिहेवियरमध्ये काहीतरी बदल व्हायला पाहिजे। जसं आपण घरात वावरतो, ठीक आहे, तसं आपण शाळेत वावरून चालणार का? नाही चालणार, ठीक आहे। तर इथे आपण शाळा, आपला अभ्यास, ठीक आहे, त्यानंतर आपलं सोबतचं नातं, ठीक आहे, अशा संदर्भात आपण व्यक्तिमत्व, आपलं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे हे आपण समजून घेऊया। तर ठीक आहे बघा, तर इथे ॲज अ स्टुडंट, ओके, सो ॲज अ स्टुडंट मी कसा असलो पाहिजे किंवा मी कशी असली पाहिजे, ठीक आहे। दॅट हाऊ शुड आय बिहेव विथ माय टीचर्स, विथ माय फ्रेंड्स, विथ माय फॅमिली मेंबर्स, अँड हाऊ डू आय ट्रीट माय स्टडी। नक्कीच, ठीक आहे। तर पहिली तर गोष्ट बघा की एक विद्यार्थी कसा असला पाहिजे। तर विद्यार्थ्याला आपण विद्यार्थी का म्हणतो? कारण तो विद्यार्जन करतो। काय करतो? विद्यार्जन, ज्ञान घेतो। काय घेतो? ज्ञान घेतो। इकडे लक्ष नाही बघा बऱ्याच मुलांचं। तर मग ज्ञान घेण्याची जी काही प्रक्रिया आहे ती आपण समजून घेतली पाहिजे। तर जे काही मला शिकायचं आहे, बोला काय म्हटलंय? जे काही मला शिकायचं आहे, तर माझी पहिली पायरी काय असली पाहिजे की शिकायचं कसं हे मला माहित पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? मग शिकायचं कसं हे जर मला माहित नसेल, चाललोय एखादी गोष्ट शिकायला, तर ते मला जमणार आहे का? आणि फक्त जमून चालणार आहे का? का बरं? कारण लक्षात घ्या बघा, इथे दुसरा विषय आपला स्पर्धेचा। कशाचा विषय? स्पर्धा असणार आहे। काय असणार आहे? म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या स्पर्धेत काय घेता, सहभाग घेता, हा, सायकलिंग स्पर्धा आहे, सायकलिंग, सायकल येते ना सगळ्यांना, सायकल माहित आहे? हा, तर समजा सायकलिंगची काय आहे? स्पर्धा आहे। काय आहे? हा, मग त्या स्पर्धेमध्ये फक्त तुम्हाला सायकल चालवता येत आहे एवढंच पुरेसं आहे का? म्हणजे मला सायकल चालवता येते तर मी स्पर्धेचा विजेता आहे का?
त्या स्पर्धेमध्ये कोण विजयी होईल? ज्याला चांगली सायकल चालवता येते तो होईल का? चांगली सायकल चालवता येते तो होईल का? बोला बोला बोला. हा, नाही होणार ना. हा, मग कोण होईल विजेता? हा, तर बघा लक्षात घ्या. म्हणजे पहिलं काय, फक्त येऊन नाही चालत. तर त्याच्यामध्ये 3 कॅटेगरी येईल बघा, गुड, बेटर अँड द बेस्ट. काय पाहिजे? हा, मग कॉम्पिटिशन साठी फक्त आपल्याला ते काम येतंय बा, एवढं इनफ नाही आहे. म्हणजे मी शाळेत येतोय, मी माझा होमवर्क करतोय, मी माझा अभ्यास करतोय, हे तर सगळेच जण करताय. सगळेजण करतायत ना, का नाही करताय? करतायत ना. बरोबर आहे. टीचरचं ऐकतोय, होमवर्क करतोय, पण त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की ते जे होमवर्क करताय ते तू विथ द बेस्ट वे करताय का? कसं करताय? हा, त्याच्यामध्ये तू तुझा बेस्ट परफॉर्मन्स देतोय का, हे महत्वाचं आहे. तर हा बघा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की गिव्ह युअर बेस्ट. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ युअर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. सो ॲज अ पर्सन you must have to be able to give your 100% to your work, whatever work, whichever work you do. So you are a student. As a student you must have to pay your 100% efforts, concentration, perseverance, temperament, honesty to your study. Okay, तर स्टडीच्या बाबतीत काय होते बघा, दुसरी महत्वाची क्वालिटी राहील बघा ॲज अ स्टुडंट, विद्यार्थ्यामध्ये. बी अ गुड लिसनर. काय म्हटलंय? स्टुडंट मस्ट हॅव टू बी अ गुड लिसनर. व्हाय? की आपण एक चांगला श्रोता असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? हा, म्हणजे आपण ऐकतो किती व्यवस्थित, लक्ष आपलं कुठं असतंय. जेव्हा टीचर शिकवत आहे वर्गामध्ये तर आपले डोळे कुठं पाहिजे? टीचरच्या डोळ्यात पाहिजे आपले. कुठे पाहिजे? टीचरचा चेहरा पाहायचा का आपल्याला? हा, काय पाहायचं? टीचर कडे पाहायचोय का? कुठं पाहिजे मग लक्ष? आय कॉन्टॅक्ट पाहिजे. काय पाहिजे? मग ते पहिली क्वालिटी आहे बघा कशाची? गुड लिसनरची. कशाची? सो इफ यू आर अ गुड लिसनर यू मस्ट हॅव टू मेक अ आय कॉन्टॅक्ट. ओके, पहिली क्वालिटी. आणि जर समजा एखादा व्यक्ती काय आहे, जर तो बेस्ट लिसनर आहे, काय आहे तुम्हाला म्हटलं मी पहिले तर काय म्हटलंय? गुड लिसनर. त्यानंतर मग काय येईल? द बेस्ट लिसनर. तर द बेस्ट लिसनर म्हणजे काय राहील? ऐकत तर आहे पण गोष्टी समजून घेत आहे आणि प्रश्न पण विचारताय. काय करताय? हा, तर वर्गात असताना आपण किती क्वेश्चन करतो टीचरला, ते फार महत्वाचं. तर घरी असताना आपण पेरेंट्सला किती क्वेश्चन करतो, महत्वाचं आहे ना. प्रश्न आपण विचारतो का, हे फार महत्वाचं. तर अनेक विद्यार्थ्यांमध्ये काय असते? भीती असते. असते का रे भीती? टीचरची भीती वाटते का कोणाला? मला तर वाटायची बा, मी जेव्हा शाळेमध्ये होतो भयंकर भीती वाटायची. तुमच्यापैकी कोणाला वाटते भीती? सर वर्गामध्ये काहीतरी शिकवत आहे आणि आपल्याला समजलं नाही तर आपण हात वर करून काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? विचारलं पाहिजे की नाही विचारलं पाहिजे? आहे की नाही? मग तो तास कोणत्याही विषयाचा असू द्या, मग ते मराठी असू द्या, इंग्रजी असू द्या किंवा गणित असू द्या, विज्ञान असू द्या, विषय कोणता पण असू द्या, पण प्रश्न आपण. सो दिस इज ऑल्सो द बेस्ट क्वालिटी ऑफ अ स्टुडंट, दॅट ही मस्ट हॅव टू आस्क अ क्वेश्चन टू हिज टीचर every day about everything and every concept. येत आहे लक्षात इकडे? काय करायचंय? विचारायचंय. काय करायचंय? हा, तर टीचर आणि स्टुडंट रिलेशन कसं असलं पाहिजे? टीचर आणि स्टुडंट रिलेशन कसं असलं पाहिजे? हे डिपेंड कोणावर करतं? बी अ गुड लिसनर. आता हे मी सांगतोय का? नाही नाही नाही, मी कुठून तरी ऐकलंय.
माझ्या द बेस्ट टीचरकडनं ज्या क्वालिटी मी फॉलो करण्याचा प्रयत्न करतो, सर्वजण फॉलो करण्याचा प्रयत्न करते, त्याच क्वालिटी तुम्हाला पण फॉलो करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये बघा, एक तर 4 कौशल्य म्हणतो आपण. काय म्हणतो? वाचन, लेखन, बोला काय म्हटलं? वाचन, लेखन, श्रवण आणि भाषण. कोणते कोणते? वाचन, लेखन, श्रवण, भाषण. ह्या 4 गोष्टी आपल्याला फॉलो करायचं आहे. काय करायचं आहे? LSR&W. L stands for listening, S stands for speaking, R stands for reading, and W stands for writing. So listening, speaking, reading and writing. हे 4 कौशल्य आपल्याला काय करायचे आहे? विकसित करायचे. मग कौशल्य म्हणजे काय हे माहित पाहिजे ना आपल्याला. काय माहित पाहिजे? स्किल म्हणतात. काय म्हणतात? स्किल. मग एखादा लेसन शाळेमध्ये आपण शिकलो, वर्गात आपल्याला शिकवलं. काय केलं? एखादा लेसन आपण शाळेत काय केलं? शिकलो. मग शिकलो म्हणजे आपल्याला त्याचं स्किल आलंय का बा? स्किल आलंय का? मग वर्गात सरांनी आपल्याला एखादा लेसन शिकवला, त्याच्यावर आपल्याला त्यांनी प्रश्न विचारले. काय केले? आणि त्या प्रश्नात तर आपल्याला देता येत आहे. काय करता येत आहे? हा. तर मग आपल्याकडे स्किल आलंय का? बोला बोला, आलंय का स्किल? नाही नाही नाही, हे पहिली पायरी चढलो आपण. काय केलं आपण? हे बोला बोला, पहिली पायरी. तर वर्गात आपल्याला मिळते ज्ञान. काय मिळते? बोला बोला बोला, काय येते? वर्गात आपल्याला कौशल्य नाही मिळत. वर्गात काय मिळते? ज्ञान मिळते. काय मिळते? ज्ञान मिळते. त्या ज्ञानाचं आकलन होते. काय होते? आकलन होते. त्याचा जो आपण सराव करतो, काय करतो? बोला, काय करत असतो आपण? हा. तर त्याला म्हणतात उपयोजन. काय म्हणतात त्याला? तर 4 पायऱ्या आहे बघा. किती पायऱ्या आहे? ज्ञान, आकलन, उपयोजन आणि 4थी पायरी असते कौशल्य. काय असते? हा. जसं उदाहरणार्थ बघा, तुम्हाला सांगतो आता मी. आता तुम्हाला समजा सायकल चालवून शिकायचं आहे. काय करायचं आहे? बोला, इकडे सगळ्यांना येते का सायकल चालवता येते का? येते ना? बघ, आता जेव्हा समजा मला सायकल चालवायला शिकायचं आहे, काय करायचं आहे? मला समजा शाळेत सायकल मिळाली. ठीक आहे? काय मिळाली? कोणाला? मला मिळाली. मग मला सायकल मिळाली तर काय मला चालवता येणार आहे का डायरेक्टच? काय करावं लागेल आता मला? पायडल कुठं असते? ठीक आहे? हवा किती पाहिजे? ठीक आहे? बसायचं कसं, उतरायचं कसं, हे काय करेल मी? कोणाला तरी विचारेल. मला माझ्या प्रश्नांची काय भेटल? उत्तर भेटल. काय भेटल? हा. ते उत्तर भेटणं म्हणजे ज्ञान होय. काय होय ते? हा. मग तुम्हाला वाचता येत आहे. बोला, काय म्हटलं मी? तुम्हाला इंग्रजी वाचता येत आहे, मराठी वाचता येत आहे, हिंदी वाचता येत आहे. म्हणजे तुमच्याकडे वाचन कौशल्य आहे का? म्हणजे वाचन कौशल्य आहे का? नाही. आपण त्या प्रक्रियेमध्ये आहोत. कशामध्ये आहोत? आपण त्या प्रोसेस मध्ये आहोत. अजून प्रोडक्ट तयार झालेलं झालंय का तयार? मग कौशल्य कधी म्हणणार? जेव्हा तुम्ही वाचत आहे लेसन, पण तो लेसन वाचताना कुठे किती पॉज पाहिजे, कुठे आवाज तुमचा चढला पाहिजे. ठीक आहे ना? कुठे त्याच्यामध्ये काय प्रॉपर इंटोनेशन, त्याला म्हणतात ताल, सूर, लय प्रॉपर जुळलं पाहिजे. ठीक आहे ना? तेव्हा आपल्याला म्हणता येईल की आपल्याकडे काय आलंय? वाचन कौशल्य आपल्याला अवगत झालंय. मग ते कौशल्य जे आहे, स्किल जे आहे, तर ते टिकवण्यासाठी सुद्धा पुढे सराव सुरू ठेवावा लागतो. मग ते तुमचं वाचन कौशल्य असू द्या, लेखन कौशल्य असू द्या, की इतर कुठलंही कौशल्य ज्याला आपण स्किल म्हणतो. मग ते रीडिंग असू द्या, स्पीकिंग असू द्या, सिंगिंग माहित आहे ना? ड्रायव्हिंग माहित आहे? ड्रायव्हिंग. ठीक आहे? कुकिंग माहित आहे? डान्सिंग माहित आहे? हे सगळे काय आहे? स्किल आहे. काय आहे? म्हणजे मला नाचता येते म्हणजे मी काय डान्सर झालो का? अरे नाही, तेवढं कोणी पण नाचतं. एवढं काय? बरोबर आहे ना? तर डान्स स्किल कोणाकडे असं म्हणता येईल आपल्याला? सांगा बरं, तुमच्यामध्ये डान्सचं स्किल
माहित आहे कोणाकडे? बरं सिंगरचं नाव माहित आहे एखाद्या सिंगरचं? सांग, सिंगर कोण माहित आहे तुम्हाला? एखाद्या सिंगरचं नाव सांगा ना. हा, एक पण नाही माहित? लता मंगेशकर, बरोबर आहे. तर लक्षात घ्या, लता मंगेशकर काय वर्ल्ड फेमस सिंगर आहे. काय आहे? हा, तुम्ही ते वर्ल्ड फेमस का झाल्या? कारण त्यांच्याकडे काय आहे? स्किल आहे. फक्त नॉलेज आहे का? बोला बोला, फक्त नॉलेज आहे का? हा, तर फक्त नॉलेज असणं ही पहिली पायरी. काय आहे ही? इट इज युअर फर्स्ट स्टेप. बरोबर आहे ना? पण तो सराव जर आपण करत राहिलो तर मग कुठेतरी काय होईल? तयार कौशल्य तयार होईल. पण सराव जर नाही केला तर काय होणार नाही? कौशल्य तयार होणार नाही. म्हणजे लता मंगेशकर तयार होणार नाही. किंवा कुठल्याही कामाचं, लक्षात घ्या. कशाचं म्हटलंय? तर प्रत्येक कामाचं काय असते? स्किल असते. काय असते? स्किल मिळवण्यासाठी पाहिजे सेल्फ डिसिप्लिन. काय पाहिजे बोला? डिसिप्लिन म्हणजे हे आपण थोडा वेळ झाला की आपलं बसण्याची शिस्त बिघडून जाते. कोणाला तरी सांगावं लागतं, नीट बा. कोणाला तरी सांगावं लागते, इकडे पहा. तर ते सांगायचं काम पडू ते आपल्यालाच कळलं पाहिजे. बोला, कोणाला कळलं पाहिजे? कोणतरी सांगत आहे, नीट बस रे बा, थोडंसं अंतर ठेव, चिपकू नको. बरोबर आहे? म्हणजे हे काय झालं? कोणातरी सांगायचं काम पडतंय ना. घरी आईला म्हणावं लागतंय, बाप्पू अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. ठीक आहे? तर हे काय हवंय? हे काय हवंय सांगा? आपल्याला अजून सेल्फ डिसिप्लिन कळलेलं नाही असा त्याचा अर्थ होता. बरोबर आहे ना? तर आईला उलट वाक्य म्हणायला पाहिजे. काय? अरे खूप झाला अभ्यास, जेवण करून घे. अरे खूप झाला अभ्यास, जेवण करून घे. तर असं यायला पाहिजे. कसं यायला पाहिजे? असं यायला पाहिजे. आता टीचरला सांगावं लागतंय की बा हे झाडू घे, झाडू टाक. सांगतात का टीचर आपले? सेल्फ डिसिप्लिन टीचर सांगतात ना आपले की झाडू घे, झाडू टाक, वेळ झाला बा जेवणाचा, तरपट्टी टाकून टाक. होते ना असं? तर ते सांगायच्या आधीच झालं पाहिजे. लक्षात घ्या. कसं झालं पाहिजे ते? हा, उलट त्यांनी म्हटलं पाहिजे की अरे हे खूप झालं, आता तू ठेव, जा जेवून घे. तर याला काय म्हणता येईल? सेल्फ डिसिप्लिन पाहिजे. काय पाहिजे बोला? सांगायचं काम पडत असेल तर लक्षात घ्या, एखादा व्यक्ती तुमच्या लाईफ मध्ये आहे, तो तेवढाच काळापर्यंत राहील. तो गेल्यानंतर पुन्हा आपण जैसे होईल की नाही होईल? बरोबर आहे ना? तर सेल्फ डिसिप्लिन मोस्ट इम्पॉर्टंट. हे आहे आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा एक भाग. त्यानंतर बघा, गुड हॅबिट्स म्हटलंय. काय म्हटलंय? तुम्ही डॉक्टर APJ अब्दुल कलाम बद्दल वाचलंय आतापर्यंत? कोणी नाव ऐकलंय? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख पुस्तक कोणाचं आहे माहिती आहे ना? कोणाचं आहे? हा, APJ अब्दुल कलाम यांचं. तर कोण होते ते? मिसाईल मॅन. आणखी आपल्या देशाचे राष्ट्रपती होते. कोण होते? प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ओके. तर त्यांनी सांगितलं, एका स्टुडंटने प्रश्न विचारला त्यांना. तसं ते असाच कार्यक्रम होता शाळेचा. ठीक आहे? तर शाळेच्याच कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. तर एका मुलीने त्यांना, ती मुलगी अशी उभी राहिली आणि तिने असा हात वर केला आणि तिने म्हटलं की मला एक प्रश्न विचारा. तर तिने विचारलं की तुम्ही इतके मोठे कसे झालात बा? म्हणजे तुम्ही फार छोट्या गावातून, ठीक आहे, फार छोट्या शाळेतून शिकलात आणि तुम्ही इतका म्हणजे डायरेक्ट मी म्हणजे देशाचे राष्ट्रपती एवढं मोठं पद कसं काय तुम्ही मिळवू शकले? म्हणजे असं तुम्ही काय केलं बा तुमच्या जीवनात? असं त्या मुलीनं त्यांना प्रश्न विचारला. मग त्यांनी उत्तर काय दिलं असेल? तर त्यांनी उत्तर दिलं बघा. त्यांनी सांगितलं की वी कॅनॉट चेंज अवर डेस्टिनी. म्हणजे आपण काही आपलं नशीब जे आहे ते बदलू शकत नाही. सो वी कॅनॉट चेंज अवर डेस्टिनी बट अवर हॅबिट्स, म्हणजे आपल्या सवयी. बट अवर हॅबिट्स हॅज द पॉवर टू चेंज अवर डेस्टिनी. म्हणजे आपल्या सवयीमध्ये एवढी शक्ती आहे की ते आपलं नशीब बदलवू शकते. ठीक आहे?
तर सवयीचा भाग म्हणजे काय? 1 दिवस अभ्यास केला, 2 दिवस अभ्यास केला, 8 दिवस अभ्यास केला, परीक्षा आहे म्हणून अभ्यास केला तर होईल का? त्याला सवय म्हणता का? त्याला सवय म्हणत, त्याला गरज म्हणते. काय म्हणते त्याला? तर गरजेपुरता अभ्यास करतो आपण. काय करतो? तर अभ्यास हे एक पार्ट झाला. त्यानंतर आणखी बऱ्याच हॅबिट्स आहेत पुढे. जसं की रात्री झोपण्याची वेळ तुमची काय पाहिजे? फिक्स. रात्री 11ला झोपतो बघा. आणि उठण्याची वेळ काय पाहिजे? फिक्स पाहिजे. सकाळी 5ला किंवा 4ला किंवा 6ला काय करतो? उठतो. ठीक आहे. मग कधी तू 6ला उठताय, कधी तू 8ला उठताय, कधी तू 9ला उठताय. हा, तर हे काय आहे? काय आहे हे बोला? इनडिसिप्लिन आहे. बोला काय आहे हे? हा, तर मग ही अशी सवय आपल्याला पुढे पण राहील. अशी सवय आपल्याला ही पुढे पण राहील. पुढे म्हणजे पूर्ण जीवन. ती मोडणार नाही सहज. असं मोडणार का? त्यामुळे वाईट सवय लवकर मोडत. सो वी हॅव टू बी केअरफुल. काय म्हटलं? आपल्याला काळजी घ्यावी लागते की आपण त्याला सवय कशा लागल्या. कारण ते सवयीच आपलं काय घडवणार आहे? करिअर. पूर्ण भविष्य. आपण डॉक्टर होणार की टीचर होणार की लॉयर होणार की आपण शेतकरी होणार की आपण काय होणार हे कोण ठरवणार आहे? हे आपल्या सवयी ठरवणार आहे. लक्षात ठेवा. ते आपल्याला ठरवायचा अधिकार नाहीच आहे. ठीक आहे ना? जर एखाद्याला खूप व्यायामाची सवय असेल, ठीक आहे, अभ्यासाची सवय आहे, तर तो चांगल्या पदावर जाऊ शकतो. ज्याला समजा शरीरयष्टी कमावली आहे तो पोलीस डिपार्टमेंटमध्ये जॉईन होऊ शकतो. ठीक आहे ना? तर असा विषय. तर दुसरा भाग बघा आपला काय म्हटलं होतं? स्पर्धा परीक्षा. स्पर्धा हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. स्पर्धा कोणती कोणती स्पर्धा माहिती तुम्हाला? आपल्या शाळेत कोणत्या स्पर्धा असते? रांगोळी स्पर्धा. अच्छा. आणखी चित्रकला असते का इकडे? चित्र माहिती आहे? चित्र, हा, चित्रकला स्पर्धा असते. आणखी संगीत खुर्ची काय असते? म्हणजे लक्षात घ्या, स्पर्धा तुम्हाला माहिती आहे. लक्षात घ्या. काय म्हटलंय तुम्हाला? स्पर्धेला काय म्हणतात? कॉम्पिटिशन म्हणतात. काय म्हणतात? तर स्पर्धा परीक्षेला म्हणतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. काय म्हणतात? बरं, शाळेच्या आपल्या शाळेत जीवनामध्ये पण असते. जसं नवोदयची परीक्षा माहिती आहे का? नवोदयची परीक्षा ते काय एक प्रकारची स्पर्धा परीक्षा. काय एक प्रकारची? किंवा स्कॉलरशिप माहिती आहे? स्कॉलरशिप. तर स्कॉलरशिप पण काय एक प्रकारची काय स्पर्धा परीक्षा आहे. काय? हा, मग स्पर्धा असते काय हे माहिती आहे का? जसं शाळेची परीक्षा आहे आपली. आता हे जे आपली शाळेची, आता कोणी समजा 5वीत असेल, कोणी 6वीत, कोणी 7वीत, बरोबर आहे? आता तुमची एक्झाम होणार आहे. होणार आहे की नाही होणार आहे? ते स्पर्धा परीक्षा बघा. तुमची एक्झाम म्हणजे स्पर्धा परीक्षा होय का? नाही होय? नाही होय का? काय गोष्ट करताय? होय का नाही? होय? स्पर्धा होय? बरं, ठीक आहे. चला, तुम्ही स्पर्धा, जर तुमच्यामध्ये स्पर्धा असेल आपसामध्ये तर ते स्पर्धा परीक्षा होईल. तुमच्या आपसामध्ये तुम्हाला वाटते का मला यांच्यापेक्षा जास्त मार्क मिळावे किंवा वर्गात मला सर्वात जास्त मार्क्स मिळावे, मी वर्गात पहिली यावं, असं वाटते का? असं वाटते का रे? नाही वाटत? हा, तर मग ते तुझ्यासाठी काय आहे? स्पर्धा परीक्षा आहे. ठीक आहे. पण ती कुठली स्पर्धा आहे? तुमच्या फक्त वर्गापुरती. बोला कशी आहे ती? हा, ती फक्त आपल्या वर्गापुरती आहे. बोला कशापुरती आहे? पण हे जे बाहेरची स्पर्धा परीक्षा म्हणतोय आज आपण, तर त्याच्यामध्ये तुमची स्पर्धा असणार आहे कोणासोबत? कोणासोबत असणार आहे? बाहेरचे म्हणजे किती? ऑल ओव्हर द महाराष्ट्र. बोला काय म्हटलंय? तर स्पर्धा परीक्षा 2 लेवलच्या असतात. एक असते स्टेट गव्हर्नमेंट, दुसरा असते काय? सेंट्रल गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट 2 असते माहिती आहे का? बोला गव्हर्नमेंट किती असते? कोणतं कोणतं? स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट. तर स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे कोणतं? महाराष्ट्र सरकार. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे कोणतं रे? भारत सरकार. तर तुम्हाला कोणत्या सरकारची नोकरी पाहिजे? जर तुम्हाला समजा महाराष्ट्र सरकारची नोकरी पाहिजे, तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यावी लागते. आणि भारत सरकारची जर समजा नोकरी करायची असेल, तुम्हाला काय लागेल रे बा? सेंट्रल गव्हर्नमेंट. बोला काय लागेल? तर याच्यामध्ये 4 लेवल असते. बोला किती लेवल असते? मग नोकरी करायची आहे, बोला काय करायची आहे रे?
गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे, काय करायचं आहे? फक्त 4 लेवलला असणार. किती लेवलला असणार? ते म्हणजे क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4. बोला कोणत्या कोणत्या म्हटलंय? स्पर्धा परीक्षा किती लेवलच्या असते? 4 लेवल. कोणत्या कोणत्या? क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4. मग आता तू क्लास 1 अधिकारी व्हायचा आहे, क्लास 2 व्हायचा आहे, की क्लास 3 व्हायचा आहे, की क्लास 4 व्हायचा आहे? हे कोण ठरवल? कोण ठरवल? हे माझं मला ठरवावं लागेल ना. आणि तुझं तुला ठरवावं लागेल की तुला कोणती स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. कोण ठरवल हे? अरे कोण ठरवल? माझं मला ठरवावं लागेल ना. आता मी किती मोठं स्वप्न पाहायचं हे कोण ठरवल? सांगा सांगा कोण ठरवल? तुला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, कोण ठरवल? तुला ठरवावं लागेल ना. हा मग जेव्हा स्पर्धा परीक्षा म्हटलं काय म्हटलंय? बोलू नका रे. हा तर क्लास 1 म्हटलंय काय म्हटलंय? म्हणजे नंबर 1 चं पद. बोला कोणतं पद? त्याच्यामध्ये कोणते पद येते? जिल्हाधिकारी पद माहिती आहे? जिल्हाधिकारी, डिस्ट्रिक्ट कलेक्टर नाव ऐकलं? हा तर डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हटलं काय म्हटलंय? कोणता अधिकारी असते? क्लास 1 अधिकारी. काय असते? क्लास. मग काय म्हटलंय? डिस्ट्रिक्ट कलेक्टर किंवा डेप्युटी कलेक्टर, सीईओ हे आहेत बघा काय क्लास 1 चे अधिकारी. काय म्हटलंय? क्लास 2 मध्ये कोण येते? तहसीलदार ऐकलं सर नाव? तहसीलदार आहे की नाही? नायब तहसीलदार किंवा डीवायएसपी वगैरे नाव ऐकलं ना. तर ते आहेत काय क्लास 2 चे पद. काय म्हटलंय? हा मग येते क्लास 3. लक्षात घ्या तुम्हाला क्लास 1 साठी जर समजा एक्झाम द्यायची असेल तर कोणती परीक्षा द्यायची माहिती पाहिजे. क्लास 1 साठी परीक्षा कोणती द्यायची असते? एखाद्याला जर तुम्ही सांगितलं तर लई मोठी गोष्ट आहे. काय असते? हा क्लास 1 क्लास 2 साठी असते एमपीएससी आणि यूपीएससी. म्हणजे क्लास 3 आणि क्लास 4 आहे. बोला काय म्हटलंय? तलाठी पद माहिती आहे? तलाठी, ग्रामसेवक, शिपाई नाव आहे का? आरोग्य सेवक किंवा पोलीस कॉन्स्टेबल. पोलीस कॉन्स्टेबल माहिती आहे ना? हे पद आहेत बघा क्लास 3 आणि क्लास 4. कोणते पद आहे? मग ह्या पदांसाठी काय असणार आहे? स्पर्धा परीक्षा. त्याचं नाव काय? त्यासाठी मला एमपीएससी द्यायला लागते की यूपीएससी? त्याला एमपीएससी यूपीएससी नाही, त्याला काय असते? सरळ सेवा भरती. काय म्हणते त्याला? सरळ सेवा भरती. काय म्हणते? मग ते आपापलं डिपार्टमेंट वेगवेगळ्या पद्धतीने. जसं आरोग्य खात्याची जे आहे समजा ते आरोग्य विभाग तिथे त्याला एक परिषद असते, महाराष्ट्र परीक्षा परिषद. काय म्हटलंय? हा त्याच्या अंतर्गत सरळ सेवे अंतर्गत म्हणजे क्लास 3 आणि क्लास 4 चे पद भरले जातात. हे झाली ओळख कशाची? परीक्षेची. त्याच्यामध्ये सिलेबस काय असतो? बोला सिलेबस तरी माहिती आहे का? सिलेबस अभ्यासक्रम. काय म्हटलंय? हा लक्षात घ्या अभ्यासक्रम कोणता असते. आता तुम्हाला कोणते विषय वर्गात? मराठी आहे का? त्याच्यात इंग्रजी आहे का? ते असते. आणखी गणित आहे का? ते पण असते. बुद्धिमत्ता आहे का? बुद्धिमत्ता नाहीये. मग बुद्धिमत्ता तुम्हाला स्कॉलरशिपला असते ना, नवोदयला असते ना. हा तर मग तुम्हाला बुद्धिमत्तेचा आपण अभ्यास करावा लागतो. मग गणित बुद्धिमत्ता. त्यानंतर विज्ञान असते, इतिहास असते, भूगोल असते. ठीक आहे. जेवढे विषय आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमात आहेत तेच विषय. बोला काय म्हटलंय? तेच सगळे विषय स्पर्धा परीक्षेला असतात. पण लक्षात घ्या आपल्या शाळेचा अभ्यास आणि स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात फरक आहे. काय फरक आहे सांग? शाळेच्या अभ्यासामध्ये आणि स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामध्ये काय आहे? फरक आहे. काय फरक आहे? जोड्या लावा. हे काय होय? एका शब्दात. त्यानंतर एका वाक्यात उत्तर द्या. त्यानंतर काय असते? स्पष्टीकरणासह उत्तर द्या. काय असते? स्पर्धा परीक्षेमध्ये ते नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये काय आहे? प्रश्न दिलाय, खाली 4 ऑप्शन दिलाय. भारताची राजधानी, खाली 4 ऑप्शन.
नागपूर, मुंबई, दिल्ली, कलकत्ता. कोणती होय? दिल्ली. तर हे आहे स्वरूप कशाचं? स्पर्धा परीक्षेचं. प्रश्न राहील 4 ऑप्शन तिथे दिलेले राहील. त्यातला जो बेस्ट ऑप्शन आहे तो आपल्याला निवडायचा असतो. मग ते सर्व विषय कसं असतं? मग ते मराठी व्याकरणामध्ये पण तेच असते 4 ऑप्शन. इंग्रजी व्याकरणामध्ये पण 4 ऑप्शन. त्यानंतर नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. बोला काय म्हटलंय? द वर्ड विच वी यूज इन्स्टेड ऑफ नाउन. काय असते? ऍडजेक्टिव्ह असते, प्रोनाउन असते, ऍडव्हर्ब असते का प्रेपोजिशन असते? सांगा कोण असते? नामाच्या ऐवजी काय वापरतो आपण? अरे विशेषण वापरतो वाटते ना. काय वापरतो? बरोबर आहे की नाही? असं नाही चालत. फुल कॉन्फिडन्स पाहिजे. टीचरला जरी म्हटलं ना विशेषण वापरतो बा, तर आपल्याला सांगता पाहिजे नाही 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 सर चुकत आहे. नामाच्या ऐवजी काय पाहिजे? सर्वनामच वापरतो. काय वापरतो? नामाच्या ऐवजी विशेषण कसं वापरणार बाळा? नामाबद्दल विशेष माहिती सांगायची असेल तर काय पाहिजे? विशेषण पाहिजे. पण नावच माहित नाही मला. आता याचं मला नाव माहित नाही, मी काय बोलायचं नाही, म्हणजे पाहायचं नाही. मी काय म्हणेन? तू उभा राहा. तू उभा राहा. म्हणजे तू काय झालं? उभा राहा. तू काय झालं? सर्वनाम. सर्वनाम का बरं वापरतो आपण? अरे नाव माहित नाही वापरणार आहे. मग अशा अनेक गोष्टी आपल्याला नाव माहित नसते. माहित असते का? पण त्या गोष्टीचं काम तर आहे ना आपल्याला. मग काय वापरणार? मग नाम आणि सर्वनाम या दोनच काम होते का आपलं? सगळे व्यवहार होऊन जाते का? विशेषण वापरा असते. का बरं? तू समजा शॉप मध्ये गेला, दुकान गेले कधी? दुकानात जाऊन चॉकलेट घेतलं कधी? पेन घेतला? पेन. तर तुम्ही काय म्हटलं दुकानदाराला? मला पेन पाहिजे. काय म्हणते? बरं तुम्ही एवढं म्हटलं एक पेन द्या बरं, तर ते लगेच पेन काढून दिला का? लगेच पेन काढून देते का ते? देते का? देते का? काहून? अरे फक्त नाव घेऊन काय केलं भाऊ? पुढे सांगायला लागते तो म्हणते कोणता पेन देऊ? तुम्ही काय म्हटलंय? काळा पाहिजे. काय म्हटलं? तर काळा का होय? विशेष. काय होय? मी म्हटलं निळा पाहिजे. तर तो म्हणा आता ठीक आहे हे निळा. मग त्यांना समजा दिलं काय? आपण म्हटलं पेन द्या, त्याच्या म्हणून दिलं पेन निळा. आपण काय म्हणतो? नाही 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 हे नाही पाहिजे. आपण काय म्हणतो? म्हणजे कोणता पाहिजे? लाल पाहिजे. कोणता पाहिजे? हा. तर फक्त नाव घेऊन काम होते का रे? होऊ शकते एखाद्या ठिकाणी. एका ठिकाणी जाऊ शकते फक्त नामानच काम आपलं होऊन जाईल. पण प्रत्येक ठिकाणी फक्त नाव वापरून चालत विशेषण. आलं लक्षात? आलं ना? आणि तेच घरी गेलो आपण, तेच म्हणलं आईले पेन देऊ, तर आई म्हणते कायले पाहिजे. तर कायले म्हणजे काय होय? क्रियापद. काय होय? पेन कायले पाहिजे बा? तू करत काय आहे? तू अभ्यास करत नाही. पेन पाहिजे कशा? पेन पाहिजे कशा? तू काय म्हटलं? लिहाय. कशाला म्हटलं? लिहिणे काय आहे? लिहा. तू घेतला पेन पाठ सांगायला. काय घेतला? पेन पाठ सांगत आहे का? त्या डोक्यात कुणी लावते बरोबर केसात. पेन केसात लावलेली आहे का? ते कशासाठी आहे? बरोबर कशासाठी आहे? लिहिणे काय झालं? क्रियापद. काय तर कन्सेप्टच्या स्पर्धा परीक्षेला कन्सेप्ट तुमच्या कशा पाहिजे? ऑल क्लिअर पाहिजे. कशा पाहिजे? स्पष्टीकरणासह आपल्याला सांगता आलं पाहिजे. सांगता येईल का? हा. म्हणजे अभ्यासाला काय पाहिजे? सराव खूप पाहिजे. काय पाहिजे बोला? म्हणजे सरळ सरळ सांगू तुम्हाला स्पर्धा परीक्षेला अभ्यास किती पाहिजे सांगू का? सांगू? एका वाक्यात सांगू. एका वाक्यात त्या विषयाचा तुम्हाला टीचर बना. काय करावं लागते त्या विषयाचा? टीचर बनल्याशिवाय उपयोगाचं. कारण वेळ असते, ठरलेला वेळ असतो. 1 तास. बोला काय म्हणते? 1 तास. एका तास मिनिटं किती असते? 60 मिनिटात तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे. किती प्रश्न सोडवायचे? 100 प्रश्न. म्हणजे काय पाहिजे? स्पीड पाहिजे. काय पाहिजे? स्पीड पाहिजे. आणि दुसरी गोष्ट नुसती स्पीड असून चालते का रे? ऍक्युरसी पाहिजे. काय पाहिजे? जेवढे सोडवशील तेवढे काय पाहिजे? बरोबर. त्याच्यात चुकले तर मग काय करायचं? चुकले तर मग जे मिळाले
चुकला तू तर जे तुझं बरोबर आहे ना तर ते बरोबर भेटलेलं मार्क पण काय होऊन जाईल मायनस होईल. काय होईल तर त्याला म्हणते निगेटिव्ह सिस्टीम. काय म्हणताला हे लक्षात ठेवा. मग जे काही चुका करायच्या आहे बोला परीक्षेत जाऊन करायचे असते का? अरे चुका कुठं करायचे असते? सराव करताना. काय करताना? हा तर सराव करताना चुका झाल्या तर कसा आहे? चांगला आहे का वाईट आहे? चांगला आहे. का बरं? कारण का तुम्ही काय करणार आहे? सुधारणा करणार. बरोबर. आता कळलं मग तुम्ही काय करणार आहे? करणार आहे का? आज तू परीक्षेत जाऊन चुकला तर मग काय सुधारणा करणार की जाऊन? नाही. मग चुका करायच्या आहे म्हणजे काय कर तू आधीच कर. जेवढ्या जास्त करायच्या तेवढ्या कर. पुन्हा पुन्हा कर. म्हणजे कुठपर्यंत? परीक्षेला जायच्या आधी तुला जेवढं चुकायचं आहे तेवढं तू चुकून घे. कारण तुला नंतर चुकता येणार नाही. कळलं का? कळलं का रे? ठीक आहे. तर एखादा लेसन लक्षात घ्या. आता समोर घ्या एक 2-4 वाक्य बोलतो थांबून बोलतो. बरोबर 2-4 वाक्य घेऊ आपण आणि थांबून बोलतो. तर बघा स्पर्धा परीक्षा अत्यंत महत्वाचा विषय आणि मग हळूहळू जर तुम्ही मोठे व्हा तुम्हाला ते कळेल. ठीक आहे. बघा स्पर्धा परीक्षा काय आपलं जीवन काय आपल्याला जीवनात बनायचं काय ठीक आहे ना ते कळायला मला हळूहळू काय लागेल वेळ लागेल ना. बरोबर आहे ना? लागेल ना. तुम्ही उद्या स्पर्धा परीक्षा जाणार आहे का? पुढल्या वर्षी जाणार आहे का? नवोदय जाणार नाही का तुम्ही? म्हणजे स्पर्धा परीक्षा नाही पण त्याच्यानंतर काय होते लेवल वाढत जाईल.